नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राणे थोरात यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आम्ही स्वामींच्या मंदिरात आलेलो आहोत। मयूरला कुलमधून तसंच आणलेलं होतं आणि ही माझी छोटी बहीण आणि हिचा मुलगा रुद्रांश, आम्ही सर्वजण मिळून स्वामींच्या दर्शनासाठी आलेलो आहोत। तर बघू शकता स्वामी प्रकट दिन जवळ आलेला आहे म्हणून किती छान असा डेकोरेशन केलेलं आहे आणि मंडप पण बांधलेला आहे। तर बघा किती छान असं सगळी तयारी केलेली आहे। स्वामी प्रकट दिन जवळ येत आहे म्हणून आणि इथं गुरुचरित्राचं पारायण केलं जातं। तर बघू शकता आपण किती सारे सर्वजण सगळेजण पारायण इथं करतात। भरपूर अशा पोथी ठेवलेल्या आहेत पारायण करण्यासाठी। सकाळची वेळ असती पारायणाची, त्यामुळे आता कोणी नव्हतं, आम्ही दुपारी आलो होतो। तर बघू शकता आपण किती मोठा मंडप बांधलेला आहे गुरुचरित्र पारायण करण्यासाठी। आणि हे बघा स्वामींचं प्रवेशद्वार आलेलो आहोत आपण आतमध्ये, मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत। तर बघा इथं एक किती छान असा मंडप बांधलेला आहे। इथं पण आतमध्ये स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी खूप गर्दी असते म्हणून म्हटलं चला अगोदरच एक छोटासा व्हिडिओ बनवून टाकूया। नंतर पण मी टाकणारच आहे, पण म्हटलं अगोदर एक छोटासा व्हिडिओ टाकूया। मयूर बघा गाईला पाया पडतोय, गाईच्या। बघा आणि ही तर रुद्रांशला घेण्यासाठी मयूर आलेला आहे। आम्ही दर्शनासाठी आतमध्ये चाललेलो आहोत। तो होम केलेला होता, तो पण आता गरमच होता। स्वामी प्रकट दिनाचे बोर्ड इथं लावलेले आहेत। बघा आतमध्ये पण किती छान असं डेकोरेशन केलेलं आहे। मंदिराच्या आतमध्ये पण गाभाऱ्यात पण खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे। हे मंदिराच्या बाहेरचं डेकोरेशन आहे। मयूर आतमध्ये दर्शनासाठी गेलेला आहे। मी पण दर्शनाला चाललेले आहे आतमध्ये। तर मंदिराच्या आतमध्ये खूप छान अशी सजावट केलेली होती। स्वामींचं दर्शन घेऊन खूप छान असं प्रसन्न वाटलं। रुद्रांशला पाया पडवतो मयूर। मी पण इथं दर्शन घेत आहे स्वामींचं। प्रकट दिनाच्या दिवशी खूप गर्दी असते म्हणून म्हटलं चला अगोदरच दर्शन घेऊन येऊया। प्रकट दिनाच्या दिवशी पण जाणारच आहोत दर्शनासाठी, पण म्हटलं अगोदर पण दर्शन घेऊया। तर तुम्हाला दाखवते मी मंदिराच्या आतमधली गाभाऱ्याची किती छान असं डेकोरेशन केलेलं आहे। ओम आकार काढलेला आहे फुलांच्या साह्याने आणि स्वामींना पण किती छान असं स्वामी पण दिसत आहेत। बघा खूप छान वाटत होतं, प्रसन्न वातावरण होतं। तर आरती दर्शन घेत आहे। आम्हाला खूप छान वाटलं स्वामींचं दर्शन घेऊन। बघा मला खूप आवडलं डेकोरेशन। मंदिराच्या आतमध्ये खूप छान अशी सजावट आणि डेकोरेशन पण केलेलं होतं। स्वामी पण खूप छान दिसत होते। स्वामींची मूर्ती बघितल्यानंतर खूप प्रसन्न वाटलं, एकदम छान वाटले स्वामींना पाहिल्यानंतर। बघा मंदिराच्या बाहेरून पूर्ण अशी सजावट दिसते आपल्याला। मंदिराच्या बाहेरची पण सजावट खूप छान केलेली आहे। मंदिराच्या आवारात पण खूप छान अशी सजावट केलेली आहे। आम्ही स्वामींच्या पालखीचं पण दर्शन घेतलं। इथं पण बाहेर एक होम मांडलेला होता। सर्व देवदेवतांचे फोटो ठेवलेले होते। खूप छान वाटत होतं, खूप प्रसन्न वाटत होतं तिथे गेल्यानंतर।
आणि सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना बाय बाय. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत. तोपर्यंत कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जा, कमेंट करत जा, शेअर करत जा, माझ्या चॅनलला फॉलो करत जा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.